पंडितजी बोला. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. मी या ठिकाणी गृह विभागाच्या मागणी क्रमांक B1 बाब क्रमांक 16 पुष्ट क्रमांक 12 बोला बोला. पुरवणी मागण्यावर गृह विभागाच्या बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, गृह विभाग आणि पोलीस हे समाजामध्ये शांतता प्रस्थापित करणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही त्यांची जबाबदारी ज्या त्यांच्या हद्दीमध्ये, पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांची असते. परंतु त्यांचेही काही प्रश्न आहेत, काही अडचणी आहेत. त्या लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्या मतदारसंघातील पोलीस विभागाचे विषय या ठिकाणी पुरवणी मागण्यामध्ये या ठिकाणी आपल्या समोर ठेवतोय. गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये गेवराई, चकलांबा, तलवाडा आणि पिंपळनेर तालुका बीड हे 4 पोलीस स्टेशन कार्यान्वित आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झालेल्या वाढीमुळे भौगोलिकदृष्ट्या नागरिकांना पोलीस ठाण्याशी संपर्क करताना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतं. अध्यक्ष महोदय, वाढती गुन्हेगारी आणि अपुरे पोलीस बळ यामुळे अनेक गुन्ह्याच्या ठिकाणी पोलिसांना पोहोचण्यास होत असलेला विलंब, वाढलेली गुन्हेगारी त्यासोबतच लोकसंख्येत झालेली वाढ या बाबी लक्षात घेऊन गेवराई विधानसभा मतदारसंघातील पोलीस दलाची पुनर्रचना करण्याची नितांत गरज आहे. अध्यक्ष महोदय, मोजे पाचेगाव तालुका गेवराई आणि टाकरवन तालुका माजलगाव येथे नवीन पोलीस ठाणे व मोजे सिरजदेवी तालुका गेवराई येथे पोलीस चौकी निर्माण करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षक बीड यांनी शासनाला सादर करण्याची मागणी माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींनी अनेक वेळेस केलेली आहे. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने करावयाची सत्वर कारवाई गेवराई विधानसभा मतदारसंघातील पोलीस दलातील पुनर्रचना करून पाचेगाव आणि टाकरवन या 2 पोलीस ठाण्याची निर्मिती करावी अशी विनंती मी गृह विभागाला आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो. दुसरा विषय, पोलीस स्टेशन आणि पोलीस खात्यातील तिथले अधिकारी यांच्या निवासस्थानाचा विषय माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये फार अडचणीचा झालाय. गेवराई विधानसभा मतदारसंघातील गेवराई शहर असेल, तलवाडा, चकलांबा, दूरक्षेत्र उमापूर, दूरक्षेत्र मादळमोई या सगळ्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहेत, परंतु त्या ठिकाणी पोलीस वसाहतीमधील निवासस्थानं त्या ठिकाणी तिथं अध्यक्ष महोदय नाहीयेत. तर अशा वेळेस आपल्या माध्यमातून मी गृहमंत्री, गृहराज्यमंत्री या ठिकाणी सन्माननीय इथं आहेत, त्यांना विनंती करणार आहे की हे सगळे जे काय आहेत, जिथे इमारती नाहीयेत, निवासस्थानं नाहीयेत, त्यांना सर्व ठिकाणी जागा उपलब्ध आहेत, परंतु याला निधी अभावी या निवासस्थानांची व्यवस्था होऊ शकली नाही. मी पुरवणी मागणीच्या माध्यमातून या सर्व ठिकाणी यांना निवासस्थानं उपलब्ध करण्यासाठी या पुरवणी मागणीमध्ये तरतूद करावी अशी विनंती या ठिकाणी करतो. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे हे ब्रीद वाक्य आपल्या गृह विभागाचं, पोलीस खात्याचं आहे. त्या ठिकाणी सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे अशा एका ब्रीद वाक्यानं आपला गृह विभाग, पोलीस खातं त्या ठिकाणी काम करतं. अशा वेळेस त्यांना काम करत असताना त्यांच्या अडचणी आपण कुठंतरी सोडवण्याचं काम या राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या माध्यमातून व्हावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद.